गणेश, आता कळतंय ना? असत्याची साथ दिल्यानंतर अग्नी स्वतःलाच जळायला येतो. या दोघांनी एकमेकांना हार घाला. थांबा थांबा थांबा. पुन्हा आला. स्वामी, तुम्ही माझी हाक ऐकली. सत्य शेवटच्या क्षणी का होईना पण येतच. हे लग्न थांबवा. वल्लभ, ही काय पद्धत आहे? माझ्या लेकीच्या लग्नात येऊन गोंधळ घालायला लाज नाही वाटत? मी आधी स्पष्ट सांगितलं होतं, यमुनेशी तुझं लग्न होणार नाही. आणि तरी पुन्हा पुन्हा तू आमच्या आयुष्यात का येतोस? फक्त तुला यमुनेशी लग्न करायचंय म्हणून अशी गुंडगिरी करू नकोस. हो, आणि हे मंगल कार्य आहे याचा अपमान करू नकोस. हो, हे खरं आहे. मला यमुनेशी लग्न करायचं आहे, हे मी कधीच लपवलं नाही. पण आज मी इथे माझं प्रेम जिंकायला नाही आलो, तर सत्य वाचवायला आलो. तुमची इच्छा नसेल तर माझ्याशीही हिचं लग्न लावू नका. माझी काहीच तक्रार नाहीये. पण या माणसाशी मात्र हिचं लग्न करू नका. कारण हा एक ठग आहे. वैद्य बुवा, स्वामी बरे होतील ना? मी माझे प्रयत्न करतोय. वैद्य बुवा, अहो काहीतरी सांगा. स्वामी देवांना कधी बरं वाटेल? तुमची ही औषधी त्यांना उपयोगी पडेल ना? का आणखी काही करता येईल? दुसरी एखादी वनस्पती, दुसरा एखादा उपाय सांगा ना वैद्य बुवा, सांगा ना. सुंदरा मावशी, वैद्यक शास्त्रात आम्ही जे जे उपाय जाणतो ते सर्व करतोय. एकही उपाय शिल्लक ठेवला नाही. पण औषधांची मर्यादा कधी कधी संपते, तेव्हा आम्ही एका नावाचा आधार घेतो. कोणत्या नावाचा? स्वामींच्या नावाचा. कारण जिथे औषध हरतं तिथे श्रद्धा जिंकते. औषधे शरीरावर काम करतं, पण विश्वास आत्म्यावर काम करतो. पण ज्यांच्या नावाने आम्ही रुग्णांसाठी प्रार्थना करतो, आज त्यांचीच अवस्था अशी झाली आहे की मला काही सुचतच नाहीये. म्हणजे आपण काहीच करू शकत नाही का? ज्यांनी हजारो लोकांना आधार दिलाय त्यांच्यासाठी आज आपणच हतबल आहोत. नाही स्वामी, हे सहन होत नाही आम्हाला आता. स्वामी उठा, हो एकदा उठा आमच्यासाठी.
ए मला ठग बोलतोयस? तोंड सांभाळून बोल. त्या दिवशी आला होतास आणि आज पुन्हा आलास माझं लग्न मोडायला. त्या दिवशी तुझं नशीब जोरावर होतं म्हणून वाचलास. आज तुला मी सोडणार नाही. सुधाकर, त्या दिवशी मी एकटा होतो. आज माझ्यासोबत सत्य आहे. आज तूही वाचणार नाहीस. अहो अरे बाबांनो थांबा. अहो हे काय करताय? अशा शुभ कार्यात विघ्न का आणताय? आई, अगं तू तरी काहीतरी बोल. अहो थांबा ना. अहो ऐका ना माझं. वल्लभ, वल्लभ, पुरे झालं. उगाच आरोप करू नकोस. पुरावा नसताना एखाद्याची अब्रू घेणं पाप असतं. गौरीमाई, तुम्ही अगदी बरोबर बोललात. पुरावा नसताना एखाद्यावर आरोप करणं चुकीचं आहे. म्हणून मी त्या दिवशी शांतपणे निघून गेलो. कारण त्या दिवशी माझ्याकडे ना पुरावा होता ना साक्षीदार. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज माझ्याकडे पुरावा आहे आणि साक्षीदार सुद्धा. नाही, हे अशक्य आहे. याला पुरावा कसा मिळाला? स्वामी, तुम्ही शब्द पाळलात. नाही, आपण हातबल नाही होत. आपण एक गोष्ट विसरतोय. स्वामी देवांनीच आपल्याला सांगितलंय. ते नेहमी म्हणायचे, श्रद्धेनं घेतलेलं नाव कधी वाया जात नाही. आज औषधाबरोबर आपली भक्तीही कामाला लागली पाहिजे. आपण सगळे मिळून स्वामी देवांचं नाव घेऊयात. आर्ततेनं त्यांना हाक मारूयात. भक्ताची हाक ही गुरुपर्यंत पोचतेच पोचते आणि गुरुचा आशीर्वाद भक्तापर्यंत. आता आपल्या सगळ्यांचीच परीक्षा आहे. हो सुंदरा मावशी, आज आपण त्यांना धीर द्यायचा, जसं आयुष्यभर त्यांनी आपल्याला धीर दिला. गुरुवरचा विश्वास हा संकटापेक्षा मोठा असतो. त्यांच्यावरचा हाच विश्वास आज आपण जागा ठेवूया. सुंदरा मावशी, गळते. अहो एका भक्तासाठी स्वामी एवढा त्रास सहन करतायत. आपल्याला काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं आपल्याला स्वामींसाठी. हो स्वामी देवा, आजवर तुम्ही आम्हाला कधीच एकटं सोडलं नाही आणि आता आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही. तुम्ही पुन्हा उठाल, पुन्हा चालाल, पुन्हा हसाल. तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर ठेवाल. भक्ताचं समाधान हेच तुमचं व्रत आहे देवा, आणि तुमचं दर्शन हेच आमचं जीवन आहे. श्री स्वामी समर्थ. 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 श्री. अरे थांबू नका, नामस्मरण चालू ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुजी,
आत या. हे कसं शक्य आहे? हे जिवंत कसं? काय झालं सुधाकर राव? लग्नाला बोलवलं नाही? सुधाकर, मला जिवंत पाहून आश्चर्य वाटलं का? सुधाकर, मला पाहून हादरलास का? तुला वाटलं होतं की आता मी ह्या जगात नसेन, होय ना? गुरुजी, हे नेमकं काय चाललंय? तुम्ही असं का बोलताय? आणि सुधाकरराव एवढे घाबरलेत का? गौरीताई, यमुना, मी आजपर्यंत माझ्या मनात एक मोठं पाप लपवून ठेवलं होतं. आता ते पाप धुवून काढण्याची वेळ आली. म्हणजे मी तुमचा विश्वासघात केला. गुरुजी, तुम्ही आमचा विश्वासघात केला म्हणजे? हो, माझ्याकडनं पाप झालं. मी धर्म विकला. मी लोभाला बळी पडलो. मला माफ करा, मला माफ करा. मला या सुधाकर आणि यशवंतरावांनी पैशाचं आमिष दाखवलं. त्या दिवशी मी गुरुपदाला कलंक लावला. मी सत्यापासून दूर गेलो. पण स्वामींनी माझे डोळे उघडले. ते म्हणाले, जो धर्म विकतो तो स्वतःलाच विकतो. ह्या एका वाक्याने मी प्रचंड हादरलो. गौरीताई, मी तुम्हाला सावध करायला आलो होतो, तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवणार. पण यांना कळलं. बघ, याने आणि यशवंत गणेश, आता कळतंय ना? असत्याची साथ दिल्यानंतर अग्नी स्वतःलाच जळायला येतो. स्वामी, मी ठीक आहे. मला काहीच झालेलं नाहीये. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्ही नसता तर माझं काय झालं? भक्त चुकतो म्हणून गुरु त्याला सोडून देत नाही, शिक्षाही मिळतेच. स्वामी, मी मोठी चूक केली. मी आता गौरीताईंना जाऊन सांगून येतो की सुधाकर कोण आहे आणि यशवंत काय करतो, सगळं सांगतो. आता लगेच जाऊ नकोस. खरं तर आताच तिला सगळं सांगणं अपेक्षित होतं, पण आता तिची तब्येत खूप खराब आहे आणि तिनेच एक घोळ करून ठेवलाय. म्हणजे तिची अवस्था आता अशी नाहीये की ती सत्याला सामोरं जाऊ शकेल. काही सत्य योग्य वेळी सांगितली तर वाचवतात आणि चुकीच्या वेळी सांगितली तर मोडून टाकतात. तू एक काम कर, धर्मशाळेत जाऊन थांब. धर्मशाळेत? हो, इथे वल्लभ येऊन तुला भेटेल. त्या वल्लभला जे घडलंय ते सगळं सविस्तर सांग. पुढचं जे करायचंय ते सगळं वल्लभ करेल. जशी आपली आज्ञा स्वामी.
सत्य उशिरा पोहोचलं तरी चालतं, पण ते पोहोचलंच पाहिजे. कारण असत्य वेगाने धावतं, पण शेवटी सत्यच जिंकतं. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आणि जर स्वामी आले नसते तर मी आज जिवंत राहिलो नसतो. म्हणजे हे सगळं खरं आहे? हो, हा सुधाकर आणि यशवंत दोघे मिळून तुमची मुलगी, तुमचं घर, तुमचा विश्वास लुबाडायला निघाले होते. शेवटी तुम्ही सत्य उघडकीस आणलं, तर करून दाखवलं तुम्ही. बस ओ, या म्हाताऱ्याला वेळ लागलाय. याच्यावर विश्वास नका ठेवू. वेळ लागलाय याला. एवढेच पुरावे आहेत तुमच्याकडे? अच्छा, आता मला समजलं. गौरी काकू, हा सगळा डाव आहे या वल्लभचा. याने या म्हाताऱ्याला पैसे देऊन विकत घेतलाय किंवा याच्यावर दबाव आणलाय. माझ्या विरोधात खोटी साक्ष देण्याचा कट आहे याचा. खोटा आहे गुरुजी. हे बघा, या सुधाकरचे सरकारी दप्तरी नोंद असलेले कागदपत्र. आणि हे ह्याचं रेखाचित्र. बघा, सगळ्यांनी बघा. याच्यावर आधी नोंद झालेले गुन्हे, वेगवेगळ्या गावात लोकांना फसवल्याच्या नोंदी, ही सगळी सरकारी कागदपत्र आहेत. याच्यावर सगळी नोंद आहे. खोट आहे, खोटी कागदपत्र आहेत ही. डाव आहे याचा. स्वामी, मी कुणावरती विश्वास ठेवायचा? कोण खरं बोलतंय, कोण खोटं? माझी तर बुद्धीच काम करत नाहीये. माणूस कागद खोटे म्हणू शकतो, साक्षीदार विकत घेतले असंही म्हणू शकतो, पण स्वामींचा न्याय कधीच खोटा ठरत नाही. जर तुमचा कुणाचाच माझ्यावर विश्वास नसेल तर नका ठेवू. या कागदपत्रांवरही नका ठेवू. पण स्वामींना विचारा. आज निर्णय त्यांच्याकडे सोपवा. जे खरं असेल ना, ते स्वामी स्वतः जगासमोर आणतील. हो आई, हाच निर्णय तुझा नाही, आज स्वामींचा निर्णय असेल. स्वामी, स्वामी, जे काही सत्य असेल ते आज सगळ्यांसमोर आणा. स्वामी, माझी बुद्धी हरली. आज कोण खरं कोण खोटं काहीच कळत नाहीये. मी ज्याच्यावर विश्वास ठेवला तो खोटा आहे का, की ज्याला मी नाकारलं तो खरा आहे? माझी परीक्षा घेऊ नका स्वामी. माझ्या लेकीचं आयुष्य पणाला लागले. तुम्हीच मार्ग दाखवा, तुम्हीच न्याय करा. स्वामी, तुमचा न्याय सुरू झाला.
हा हा प्रकाश म्हणजे न्याय. अरे मी नाही घाबरत. हे काय, हे काय? ओ माझे पाय जळजळत आहेत. आग का होते पायाची. काय हे सगळं? हा, वाचवा, वाच. अरे बघताय काय? वाचवा मला. या मुंग्या कुठून आल्या? ओ बघताय काय? वाचवा, वाचवा. हे काय, काय घडतंय हे? हा स्वामींचा न्याय आहे. आणि ईश्वराच्या न्यायाला साक्षीदार लागत नाही. सरदार काय झालं? अरे पाय मुंग्या. हा वाचवा. अरे या मुंग्या जिवंत खातील मला. अहो सरदार, मी तुम्हाला आधीच बोललो होतो त्या घरात नक्कीच भूताटकी असणार म्हणून. भूत 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 भूत. वाचवा. अरे देवा, त्यांच्या अंगावरी. म्हणजे वल्लभ बोलत होता ते खरं आहे की काय? अगदी खरंय. स्वामी, हा तुमचा न्याय आहे. सुधाकर, यशवंतराव, अजूनही वेळ गेलेली नाही. स्वामी शिक्षा देतात, पण त्याआधी पश्चातापाची संधी सुद्धा देतात. तुम्ही जे काही केलंय ना ते कबूल करा, तरच या वेदना थांबतील. स्वामी, स्वामी बस सोडवा मला यातून. माफ करा स्वामी, चूक झाली. मी सगळं कबूल करतो. हा डाव मीच रचलाय. या गौरीचं घर बळकावण्यासाठी सुधाकरला मीच आणला. त्याला मी पैसे देऊन आणलेलं. माफ करा स्वामी, चूक झाली. स्वामी सोडवा यातून. मी चुकलो स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गौरीताई, मला माफ करा. मी लोभात अडकून तुमचा विश्वासघात केला. माझं स्वतःचं घर वाळवी लागून कोसळून गेलं, तरी माझे डोळे नाही उघडले. आज स्वामींनी माझे डोळे उघडले. मला माफ करा, चुकलो मी. यशवंतराव उठा. नाही गौरीताई, आधी तुम्ही मला माफ केलं हे सांगा. मी चुकलो, माफ करा. मी पाप केलं, खूप मोठं पाप केलंय. तुमचा विश्वास तोडला, तुमच्या लेकीच्या आयुष्याशी खेळलो. माझ्या डोळ्यावर स्वार्थाची पट्टी बांधली गेली होती. हे घर मिळवण्याच्या हट्टापायी माणुसकी हरवून बसलो. यशवंतराव, माझं घर नाही, माझ्या लेकीचं आयुष्य हिसकावायला निघाला होता. मी तुम्हाला माणूस समजत होते, पण तुम्ही तर माणुसकीच विकली. संपत्ती गमावली तर ती पुन्हा मिळते, पण विश्वास गमावला तर माणूस संपतो.
ओ यशवंतराव, हे काय? राव! सुधाकर, कबूल कर. आज सगळ्यांसमोर कबूल कर. आज खोट्याला लपायला जागाच नाहीये. मला वाचवा, मी सांगतो, मी कबूल करतो सगळं. गौरी काकू, मी तुमचा जावई होण्यासाठी आलोच नव्हतो. या यशवंतरावांनी मला पाठवलं होतं. यमुना, मला तुमच्याशी लग्न कधी करायचंच नव्हतं. लग्नानंतर हे संपूर्ण घर यशवंतरावांना देऊन त्याचा मोबदला घेऊन मला गाव सोडून पळून जायचं होतं. गुरुजींना पैसे देऊन त्यांचे इमान मीच विकत घेतलं होतं. पण स्वामींनी त्यांना पुन्हा सत्याच्या मार्गावर आणलं. वल्लभलाही मारण्याचा प्रयत्न केला, तुम्हालाही फसवण्याचा प्रयत्न केला. मला माफ करा, मी कबूल करतो. आणि गौरी काकू, तुमच्या आजाराचाही फायदा घेतला. मी कबूल करतो, मला माफ करा. मी ठीक झालो. नीच माणसा, मी तुला माझ्या मुलासारखं मानलं आणि तू माझ्या मरणाची वाट बघत होतास. माझ्या लेकीच्या आयुष्याचा सौदा करत होतास. लक्षात ठेव, स्वार्थासाठी देवाचं नाव घेणारा सर्वात मोठा अधर्मी असतो. मीच मूर्ख, मीच आंधळी झाली होते आणि स्वामी जागी होते. त्यांनी माझी लाज राखली. गौरी काकू, मला माफ करा. लोभामुळे माझंही डोकं फिरलं होतं. क्षमेला पात्र होण्यासाठी आधी माणूस व्हावं लागतं आणि त्या पात्रतेचा तू नाहीच. मी तुझ्याशी किती कठोर वागले, तुझे एकही ऐकून घेतलं नाही. तू वारंवार मला सावध करायला आलास, पण मीच आंधळी झाली होते. पण एक गोष्ट अजून कळली नाहीये, तुला हे सगळं कळलं कसं? सुधाकरचा भूतकाळ, हे सगळं तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं? आज आणखीन एक सत्य सांगायची वेळ आलेली आहे.